चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत बाबूगिरी करायची आहे, चपरासी बनायचे तर एका पदासाठी 40 लाख रुपये घेतले जात आहेत। हा प्रकार अतिशय निंदनीय असल्याचा आरोप चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी आज विधानसभेत केला आहे। या संदर्भात त्यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केलाय। यामुळे आता पुन्हा एकदा बँकेची नोकर भरती वादात सापडली आहे। परीक्षेदरम्यान प्रचंड तांत्रिक गोंधळ निर्माण झाल्याने अनेकांच्या परीक्षेचे दिवस बदलवण्यात आले आहेत। चंद्रपुरात संतापलेल्या परीक्षार्थ्यांनी चक्क परीक्षाच बंद पाडल्याचा प्रकार घडला आहे। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे। गेल्या अनेक वर्षापासून बँकेची नोकर भरती रखडली होती। शेवटी न्यायालयाच्या आदेशानंतर लिपिकाच्या 261 तर शिपायाच्या 97 जागांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला। यानंतर 358 पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात सुद्धा आले। याकरिता राज्यभरातून तब्बल 31,156 उमेदवारांनी अर्ज केले होते। या पदाकरिता 21 ते 23 डिसेंबर रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार होती। आजपासून या परीक्षेला सुरुवात झाली। दरम्यान या परीक्षेकरिता पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जालना असे दूरवरचे केंद्र देण्यात आले। दरम्यान आज परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कमालीचा तांत्रिक गोंधळ निर्माण झाला। एकच प्रश्न व उत्तर अनेक वेळा येत असल्याने उमेदवारांनी तीव्र संताप व्यक्त करीत चंद्रपुरात परीक्षा बंद पाडल्याची घटना घडली। बँकेच्या परीक्षेकरता अनेक उमेदवारांनी तयारी केली होती, पण हजारो किलोमीटर दूरवर परीक्षा केंद्र दिल्याने आणि परीक्षेसंदर्भात विविध शंका उपस्थित करण्यात आल्याने अनेक उमेदवारांनी परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला। याबद्दल विधानसभेत किशोर जोरगेवार काय म्हणाले ते बघूया। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सध्या नोकर भरती घेण्यात येत आहे। यात एका जागेसाठी तब्बल 40 लाख रुपये घेण्यात आल्याचा आरोप चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केला आहे। त्यांनी आज विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला। ही संपूर्ण भरती प्रक्रिया संशयास्पद असल्याचे त्यांनी विधानसभेत सांगितले। त्यामुळे परीक्षा संदर्भात विविध प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे। बँकेत बाबूगिरी करण्यासाठी तब्बल 40 लाख रुपये मागितले गेल्याचा आरोप आमदार जोरगेवार यांनी केल्यानंतर आता याची चर्चा सुरू झाली आहे। आपल्याला काय वाटतं? चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची राबवण्यात आलेली ही प्रक्रिया योग्य की अयोग्य? त्याबाबत आपले मत खाली कॉमेंट करून नक्की कळवा व अशाच विविध माहितींकरता खबरकट्टा लय भारीला आत्ता सबस्क्राईब करून लाईक व शेअर नक्की करा। धन्यवाद।